पराभूत चेहऱ्यानं पडळकर बाहेर पडतायत. समोर जयंत पाटील समर्थकांची गर्दी आहे आणि जयंत पाटील वाघ आहे म्हणून घोषणा चालू झाल्यात. संख्याबळाचा हातात असलेलं गणित तरीसुद्धा सांगलीच्या जिल्हा परिषदेत भाजपचा पराभव झाला. सांगली झेडपीमध्ये भाजपचाच अध्यक्ष होईल हे जवळपास निश्चित होतं. पण विशाल, विश्वजित आणि जयंत पाटील यांनी लावलेली फिल्डिंग जोरदार होती. या फिल्डिंगचा आवाज अगदी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यापर्यंत गेला. पराभवाच्या कारणांची मीमांसा होऊ लागली. अगदी ग्रामपंचायतसुद्धा न सोडणाऱ्या भाजपनं सांगलीसारखी जिल्हा परिषद इतक्या सहजपणे कशी जाऊन दिली? नेमकं या पराभवाला कोण कारणीभूत ठरलं? जयंत पाटलांनी अचूक टप्पा कसा टाकला? विशाल आणि विश्वजित ही जोडगोळी कशी कामाला आली? आणि महत्त्वाचं म्हणजे या राजकारणात पाटलांनी पडळकरांचं भर चौकात कसं उठं काढलं? समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. तर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक भाजपनं एकट्यानं लढली. 61 सदस्य संख्या असणाऱ्या झेडपीमध्ये भाजपचे 16 सदस्य निवडून आले. तरीसुद्धा भाजपला सत्ता स्थापनेचं स्वप्न पडत होतं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महायुती म्हणून राज्यात असणारं समीकरण. अजित पवार गटाचे 6 सदस्य आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या भरवशावर महायुतीकडं संख्याबळ होतं. झेडपीतल्या सत्ता स्थापनेसाठी भाजपला 31 मतांची आवश्यकता होती. तर इकडे शरद पवार गट 18, भाजप 16, काँग्रेस 11, शिंदेची शिवसेना 7, अजित पवार गट 6, तर रयत, जनसुराज्य आणि उबाट पक्षाचा 1 सदस्य इथे निवडून आला होता. राज्यातल्या सत्तेप्रमाणे समीकरण लावायचं तर महायुतीमध्ये भाजपचे 16 अधिक अजित पवार गटाचे 6 अधिक शिवसेना शिंदेचे 7 अधिक जनसुराज्य आणि रयतचे प्रत्येकी 1 असे एकूण 31 सदस्य महायुतीचे होते. तर शरद पवार गटाचे 18, काँग्रेसचे 11 आणि उबाट गटाचा 1 असं महाविकास आघाडीचं संख्याबळ 30 इतकं होतं. आणि याच आकडेवारीवर भाजप नेत्यांचा विश्वास होता, कारण समोरचे सदस्य फोडण्यामध्ये भाजप मातब्बर. पर्यायानं भाजपची सत्ता एका मतानं का होईना येईल हे जवळपास निश्चित समजलं जात होतं. पण मग गेम कुठे फिरला? तर गेम फिरला राज्याच्या पारंपरिक राजकारणात. अजित पवार गटाच्या सदस्यांना गृहीत धरण्याचं काम भाजपनं तर केलंच, पण त्याहीपेक्षा अधिक गृहीत धरलं ते स्वतः राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं. महायुतीकडून तिकीट वाटपाच्या सूत्रावर भाजपनं अनेक ठिकाणी आपली माणसं राष्ट्रवादीत पाठवली होती. त्यातली काही प्रमुख नावं सांगायची तर तासगाव कवठे महाकाळमधून माजी खासदार संजय काका पाटील, ईश्वरपूरमधून निशिकांत पाटील, तासगाव कवठे महाकाळमधून अजित घोरपडे, आटपाडीतून राजेंद्र देशमुख अशी ही माणसं काही इलेक्शनपूर्वी तर काही इलेक्शननंतर. या माजी आमदारांची फौज अजित पवारांच्या गळाला लागली. खरं तर जयंत पाटलांवर नियंत्रण ठेवण्यासाठीच अजित पवारांनी सांगली जिल्ह्यातून भाजपमध्ये असंतुष्ट असणाऱ्या, सत्ता समीकरणात स्थान न मिळू शकणाऱ्या या माजी आमदारांना आपल्या पक्षात घेतलं होतं. सातारा, सोलापूर, कोल्हापूर अशा जिल्ह्यांतून अजित पवारांकडे मोठी नावं होती. पण फुटीनंतर मात्र सांगली जिल्ह्यातून जयंत पाटील किंवा आर पाटीलांचे सुपुत्र रोहित पाटील हे अजितदादांच्या सोबत न आल्यानं अजित पवारांनी ही समीकरणं आखलेली होती. आता हा सगळा इतिहास सांगायचं कारण म्हणजे कधी काळी हे नेते सांगली जिल्ह्यात आपलं वर्चस्व निर्माण करणारे होते. आटपाडी परिसरात देशमुखांचं वर्चस्व, शिराळ्यातल्या शिवाजीराव नाईकांनी ईश्वरपूरमध्ये जाऊन जयंत पाटलांना खुलं आव्हान दिलेलं, घोरपडेले युतीच्या काळात राज्यमंत्री राहिलेले, तर विलासराव जगताप म्हणजे जत हे समीकरण. पण या नेत्यांचं अस्तित्व आज झेडपीच्या 1 ते 2 गटांपुरतंच मर्यादित झालेलं. पण या सगळ्यात नेमकी गेम कुठं फिरली तर ती फिरली गोपीचंद पडळकरांमुळं. सांगली जिल्ह्यात भाजपचे जत, मिरज, शिराळा आणि सांगली असे 4 आमदार आहेत. त्यापैकी जतचे पडळकर हेच एकमेव आक्रमक नेते. जयंत पाटलांना टोकाचा विरोध करून ते राजकीय स्पेस निर्माण करू पाहू लागले आणि त्यात विस्थापित राजकारणाची एक मोठी बांधणी करत ते यशस्वी ठरायला लागले. यांच्या तुलनेमध्ये शिराळ्याचे देशमुख, मिरजचे खडे आणि सांगलीचे गाडगीळ हे मवाळ राजकारणी. पालकमंत्रीपदाची धुरा असणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी सुद्धा श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला गोपीचंद पडळकरांना वारंवार दिलेला. तरीसुद्धा गोपीचंद पडळकरांनी आक्रमक राजकारणातून जिल्ह्याच्या राजकारणात तणाव निर्माण केला. इथं पडळकरांना जसं समर्थन आहे तसाच तो विरोधसुद्धा आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सांगली जिल्ह्याचा राजकीय पोत. इथल्या राजकारणात पतंगराव कदम, आर पाटील, जयंत पाटील यांच्यापासून ते वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील असे मोठे नेते झाले. या नेत्यांनी संस्थात्मक राजकारण केलं. याशिवाय राजकारणात आक्रमकता आणली नाही. पर्यायानं पडळकरांचं अति होतंय असा एक मतप्रवाह सांगली जिल्ह्यातून सुरू झाला
आणि या मतप्रवाहाचा कडेलोट झाला तो राजाराम बापूंवर टीका केल्यानंतर. ही टीका कोणत्याही पातळीवर समर्थन करण्यासारखी नव्हतीच, पण या टीकेमुळं पडळकरांचं राजकारण द्वेषाचं आहे, असं राजकारण कधीच भाजपला पुढे घेऊन जाणार नाही, असा देखील मतप्रवाह भाजप अंतर्गत तयार झाला. पण फक्त जनमताचा इम्पॅक्ट भाजपच्या या पराभवासाठी कारणीभूत ठरला का? तर नाही. तर इथं कारणीभूत ठरला पडळकरांचा हट्ट. एकतर अध्यक्षपदासाठी जे नाव होतं ते पडळकरांचं होतं. पर्यायानं भाजपचे इतर आमदार होते ते मनापासून या निवडणुकीत काही उतरले नाहीत. पडळकर विरुद्ध इतर असा सामना यामुळे तयार झाला. मुळामध्ये पडळकरांचा अध्यक्षपदाचा हट्ट इथं भाजपचा पराभव करणारा ठरला. नेमका कसा? तर पडळकरांचा अध्यक्ष होईल म्हणून पडळकरांनी आजवर ज्यांना ज्यांना दुखावलंय ते गट एकत्र येऊ लागले. त्यातलं पहिलं नाव होतं जतच्या जगतापांचं. ते सोबत येण्याची शक्यताही नव्हतीच. खरं तर महायुतीची पहिली वजाबाकी झाली ती इथेच. त्यानंतरचा नंबर लागला तो सुहास बाबरांचा. बाबर आणि पडळकर यांच्यात उभा दावा. मागे सुहास बाबरांनी थेट फडणवीसांविरोधात वक्तव्य केलं होतं, तरीसुद्धा फडणवीसांनी फोन केला आणि बाबरांनी साथ देणार असं कळवलं. असं असतानाही बाबरांचे 2 सदस्य मतदानाला आलेच नाहीत. ते येणार तरी कसे? कारण त्यांच्या मतदारसंघात पडळकरच त्यांचे विरोधक. पर्यायानं ही बेरीज 3 वर पोहोचली. त्यानंतरचा नंबर लागला तो संजय काका पाटलांचा. संजय काका पाटलांचे 2 सदस्यच होते. परवापर्यंत संजय काका पाटील जयंत पाटलांच्या सोबत होते. पण आदल्या दिवशी मुंबईतून सूचना आली आणि संजय काका पाटलांनी आपला डाव फिरवला. कराडमधून ते आपल्या सदस्यांना घेऊन आले आणि महायुतीच्या बाजूनं गेले, तरीसुद्धा त्यांचा एक सदस्य त्यांना न जुमानता फुटला. वास्तविक पडळकरांचा उमेदवार असल्यानं संजय काका पाटलांनी सुद्धा जयंत पाटलांना साथ देण्याचं ठरवलं होतं, पण ते जमलं नाही. यानंतर नंबर लागला तो शिवाजीराव नाईकांचा. त्यांनीसुद्धा आपला एक सदस्य महाविकास आघाडीच्या बाजूनं फिरवला. अर्थात हे सगळं कशामुळे झालं? तर पडळकरांच्या हट्टामुळं. भाजपनं पडळकर सोडून दुसरा व्यक्ती दिला असता तर भाजपकडे अध्यक्षपद आलं असतं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शिंदे किंवा अजित पवार गटाच्या नेत्यांचा विरोध भाजपला नव्हता, तर तो गोपीचंद पडळकरांना होता. आणि भाजपनं तेच केलं. त्यांचा डाव सांगलीमध्ये फिरल्याचं पाहायला मिळालं. अर्थात हा टप्पा जयंत पाटलांच्या हाती आला आणि जयंत पाटलांनी अचूक असा कार्यक्रम केला. त्यात विशाल विश्वजित यांची साथ मिळाली आणि झेडपीमध्ये पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता आली. खरं तर मागच्या वर्षी अगदी बाप काढण्यापर्यंत गेलेली पडळकरांची भाषा त्या जयंत पाटलांनी चुकता केलेला हिशोब, असंच या इलेक्शनचं वर्णन. म्हणूनच जयंत पाटलांनी पडळकरांचे चांगलेच सुट्टे काढले असं म्हणता येतं. कारण पराभव हा निवडणुकीच्या मैदानातच करायचा असतो हे जयंत पाटलांना चांगलंच माहिती आहे.